नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हवा या घटकाचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर आज आपण जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या अशा पाणी या नैसर्गिक संसाधनाचा अभ्यास करणार आहोत. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकवून ठेवण्यासाठी पाणी किती आवश्यक आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. चला तर मग आपण या घटकातील काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण पाण्याचा वापर अंघोळ करण्यासाठी, दात घासणे, कपडे भांडी धुणे, फरशी पुसणे, पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी अशा विविध कामांसाठी करत असतो. पाण्याशिवाय दिवस काढणे हे आपल्याला सर्वांना जवळजवळ अशक्य आहे. मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते. इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच गरज असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी जास्त असते. यावरूनच आपल्याला पाण्याचे महत्त्व लक्षात येते. हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो. या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. पाण्याची काही वैशिष्ट्ये आपण मागील इयत्तामध्ये शिकलो आहोत. सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते. पाण्याला रंग, चव व वास नसतो. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात म्हणून पाणी हे वैश्विक विद्रावक आहे. प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमधील रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण. पृथ्वीवरील उपलब्ध पाणी. समुद्र महासागरामध्ये शेकडा 97% पाणी आहे व बर्फस्वरूप भूगर्भातील व इतर पाणी 2.7% आहे. तर पिण्यासाठी उपलब्ध पाणी गोडे पाणी हे 0.3% आहे. पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही कारण समुद्रातील पाणी खारट आहे. काही पाणी गोठलेले अवस्थेत आहे. अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे तरी देखील ते सर्व सजीवांना पुरेसे आहे. प्रश्न. समुद्र महासागराचे पाणी खारट असून सुद्धा उपयुक्त कसे आहे? माहिती मिळवा. पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केला जात आहे? निरीक्षण करा व चर्चा करा. आज आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो. पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते हे आपण शिकलो आहोत. जलचक्राला बाष्प पुरवण्याचे मोठे काम महासागराकडून होत असते. त्यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात. पाणी मिळवण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळी, झरे, सरोवरे हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच. त्याशिवाय मानव कूपनलिका, विहिरी खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा करत असतो. यासोबतच मानवाने नद्यांवर बंधारे, लहान मोठी धरणेही बांधली आहेत. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे. यामुळेच पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. 1. पाण्याचा वापर काटकसरीने करा. 2. पाणी अडवा, पाणी जिरवा. 3. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा. 4. पाण्याचा शक्य तेथे पुनर्वापर करा कारण साठवलेले पाणी लगेच शिळे होत नाही.